नमस्कार जय शिवराज शेतकरी मित्रांनो. राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून तथा केंद्र शासनाच्या माध्यमातून येत्या 2 ऑक्टोबर 2025 पासून एक मोठा दिलासा आहे. कारण की एनडीआरएफच्या माध्यमातून भरघोस स्वरूपात अशी निधी आणि त्याची मंजुरी ही केंद्र शासनाच्या माध्यमातून त्याला देण्यात येणार आहे. आणि तत्पूर्वी जी राज्याच्या माध्यमातून राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जे की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून जे काही माहिती देण्यात आली त्याच्या माध्यमातून जो 2200 कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि त्याच्या बाद काही 800 कोटी रुपयाचा निधी परत त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि हा सर्व काही निधी राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता ट्रान्सफर करण्यात येणार आहे. आता याच्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची जी काही टक्केवारी आकडेवारी कोणत्या मंडळामध्ये किती नुकसान आहे आणि कशा स्वरूपात त्यांचं नुकसान झालं याच्या माध्यमातून सर्व काही नुकसान भरपाई येत्या जसे की 2 ऑक्टोबर अर्थात गुरुवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे, अशी माहिती आता चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री यांनी इथे दिलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून. तर ते कोणते कोणते जिल्हा याच्या संदर्भात एक महत्त्वाचा आढावा त्यांनी दिलेला आहे. तर ते सर्व काही आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर नक्कीच व्हिडिओला पूर्ण पहा, कारण की सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. आता लवकरात दसराचा सण देखील फेस्टिवल ते सर्व काही चालू झालेले आहे. तर नक्कीच शेतकरी या पार्श्वभूमीवरती म्हणू शकता, जसं की आपण मागील काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की दसऱ्यापूर्वी ही नुकसान भरपाई किंवा दिवाळीच्या आगामी काळात ही शेतकऱ्यांना वाटू. अद्याप एनडीआरएफची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जी काही मदत देणार आहे एनडीआरएफ जे की नॅशनल जी फोर्स आहे केंद्र शासनाची, त्याच्या माध्यमातून सर्व काही पंचनामे करून तर ते केंद्राकडे त्याची मागणी झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून मोदी साहेबांकडे. आता त्याच्या माध्यमातून ती सर्व काही मदत देणार आहे. तत्पूर्वी हा जवळपास 3000 कोटी रुपयाचा निधी आहे, तो कोणत्या कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप होणार आहे याचा आढावा आहे. शेतकरी मित्रांनो, ही एक यादी आपल्याकडे आहे. तर याच्यामध्ये मुख्यतः विभागांचा समावेश आहे. त्याच्यामध्ये नंबर 1चा सर्वात जास्त नुकसानग्रस्त विभाग मानला जाणार तो म्हणजे मराठवाडा विभाग. त्यानंतर जे की शेतकरी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि त्याच्यानंतर जे की पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे, तर याच्या सर्व काही याच्यात समावेश आहे. तर जिल्हानिहाय सर्व काही अपडेट्स आपण इथे जाणून घेऊया. आता कोणत्या शेतकऱ्यांना किती पैसे भेटणार, हेक्टरी किती नुकसान भेटणार हे सर्व काही जाणून घ्या. तत्पूर्वी तुम्हाला सांगू शकतो की किती सर्व काही. तर नक्कीच शेतकरी ज्या शेतकऱ्यांचे घरं पूर्णतः उद्ध्वस्त झाले, घराची पडझड किंवा त्यांच्या घरात पाणी शिरले, त्यांना तात्काळ स्वरूपात जे की 10,000 रुपये प्रमाणे मदत त्यांना जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यांना ते देण्यात येणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना जे की सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची अद्यापही पुढील यादी आलेली नाही. आता जसे जसे जे काही पंचनामे पूर्ण करण्यात आले त्या पंचनाम्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ही मदत देण्याचं त्यांनी ठरवलं. तर याच्यामध्ये शेतकऱ्यांना सर्वतः तर मराठवाड्यातील जेवढं पण काही समावेश आहे, मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, बीड, त्याचबरोबर शेतकरी नांदेड, परभणी, हिंगोली, धाराशिव आणि जालना या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना अतिशय महत्त्वाची जी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महत्त्वाची माहिती याच्यात संदर्भात देण्यात आली. यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई भेटणार आहे. हेक्टरी जे की शेतकरी 8,500 पासून ते 18,500 रुपयापर्यंत हेक्टरी त्यांना मदत भेटणार आहे. याच्यामध्ये कोरडो ज्यांचा असेल तर त्यांना हेक्टरी 8,500 पासून, तर जर कधी बागायती असेल तर 18,500 ते 22,500 रुपयापर्यंतची हेक्टरी मदत त्यांना येत्या 2 ऑक्टोबरपासून जे की जालना जिल्हा असो किंवा धाराशिव जिल्हा असो किंवा त्याचबरोबर शेतकरी बीड जिल्हा असो, नांदेड असो, हिंगोली असो, छत्रपती संभाजीनगर, इतर हे मराठवाडा धाराशिव असो, त्याचबरोबर ह्या काही जिल्ह्यांना एक मराठवाड्यातील जेवढे पण काही जिल्हे यांना येथे हे सर्व काही पैसे भेटणार आहे. त्याचबरोबर पुढील जे की पुणे विभागातील काही जिल्ह्यांचा समावेश आहे, जसं की सातारा, सांगली, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यात अत्याधिक नुकसान झाल्यामुळे तिथे सरसकट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानग्रस्त सर्व काही त्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोल्हापूर आणि अहिल्यानगर या देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी जे की जसं सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे हेक्टरी ही मदत भेटणार आहे. त्याचबरोबर पुढील जिल्हे अकोला आहे, त्याचबरोबर बुलढाणा आहे, वाशिम, यवतमाळ, विदर्भातील जे काही जिल्हे जसे की भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, तर या जिल्ह्यांना देखील शेतकरी हेक्टरी 22,500 रुपयापासून ते 27,500 रुपयापर्यंतची मदत आहे त्यांना तिथे भेटणार आहे. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्र जसे की नाशिक, जळगाव आणि नंदुरबार, तर नाशिक जिल्ह्यामध्ये काल परवा देखील खूप जास्त पाऊस झाला आहे. तर याच्यामध्ये अद्यापही सर्व काही पंचनाम्याचे कार्य प्रगतीपथावरती राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू आहे, परंतु जे काही पंचनामे झाले त्याच्या माध्यमातून हे सर्व काही मदत त्यांना देण्यात येणार आहे. आता एनडीआरएफच्या माध्यमातून कशी मदत जाहीर होती ते थोडक्यात तुम्हाला सांगू शकतो. तर शेतकरी एनडीआरएफच्या माध्यमातून जसं की केंद्र शासनाला याची मागणी आता करण्यात आलेली आहे, जसं की मुख्यमंत्री साहेबांची आणि नरेंद्र मोदी साहेबांची जी काही घंटा चर्चा चालू होती त्याच्या माध्यमातून ही सर्व काही माहिती देण्यात आलेली आहे की लवकरातच दिवाळी
काही आगामी काळात दिवाळीपूर्व ही सर्व काही मदत केंद्र शासनाच्या माध्यमातून जे की NDRFच्या जे सर्व काही निकषानुसार त्याच्या पंचनाम्यानुसार सर्व काही मदत जाहीर करण्यात येणार आणि असं सांगण्यात येऊ लागलं की भरघोस स्वरूपात ही महाराष्ट्राला मदत जे की NDRFच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, कारण की महाराष्ट्रातील जवळपास 70% भाग हा पूर्णतः नुकसानग्रस्त म्हणून घोषित झालेला आहे शेतकरी मित्रांनो, आणि खूप जास्त ओला दुष्काळाची जे की सर्व काही त्याच्यात नोंद झालेली आहे आणि खूप विध्वंस म्हणून त्याची नोंद तिथे झालेली आहे। तर तत्पूर्वी ही राज्य शासनाची मदत आहे जी की 2 ऑक्टोबरपासून भेटायला आता सुरुवात होणार आहे। जसं की जे काही जिल्हे सांगितले याच्यामध्ये काही जिल्ह्यातील तर काही तालुक्यातील पूर्णच्या पूर्ण महसूल मंडळ याच्यामध्ये पात्र शेतकऱ्यांना असं काहीच नाही की कोणी सुटले नाही आणि अद्याप राहिलेले सर्व काही शेतकऱ्यांची पाहणी अद्याप प्रगतीपथावरती चालू आहे। जसं की मागील 2 दिवसापूर्वी जो की 26-27 सप्टेंबरला जो काही पाऊस झाला त्याच्या माध्यमातून सर्व काही पाणी अद्याप चालू आहे। तर याच एक महत्त्वाचा अपडेट होतं, 2 ऑक्टोबरपासून मदत भेटायला सुरुवात होणार आहे शेतकऱ्यांनो। तर नक्कीच व्हिडिओ माहितीपूर्ण वाटल्यास लाईक देखील करू शकता। पुढील पण असलेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल देखील तुम्ही सबस्क्राईब करू शकता। तर मिळूया का नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद।